हा गवारे साहेब. हा गवारे साहेब. हा गवारे साहेब. गवारे साहेब. करू चालू. येतोय ना? हा. अत्यंत महत्वपूर्ण असा जो मुद्दा होता तो मुद्दा आपण इथं मांडलेला आहे आणि आजचं औचित्य हे आहे की स्वातंत्र्याचा जो अर्थ आहे, स्वातंत्र्याच्या जी परिभाषा आहे ती परिभाषा अशा पद्धतीनं सप्तसिंधूच्या ह्या सभ्यतेमध्ये निर्माण झाली. मातृसत्तेमध्ये ते फर्टिलिटी मॅजिक, प्रजननाची जी माया होती त्या मायेच्या आधारे तो समाज वसला. परंतु जो स्त्रीसत्ताक समाज आहे तो स्त्रीसत्ताक समाज कृषक माया, ॲग्रिकल्चर मॅजिक, म्हणजे शेती ही स्त्रीमुळेच, जसं भूमाता पुनरुत्पादन करते तसं स्त्रीमुळे प्रजनन होतं, ते साधर्म्य साधून ही शेती ही स्त्रीमुळेच होते अशा पद्धतीची धारणा त्या समाजात झाल्यामुळे कृषक समाजामध्येही, म्हणजे थोडक्यात स्त्रीसत्ताक समाजामध्येही प्राधान्य हे स्त्रीलाच मिळालं. प्राधान्य हे स्त्रीला मिळाल्यामुळं पहिल्या समाजामध्ये स्त्रीचं प्रभुत्व असल्यामुळं आणि त्यामध्ये शोषण नसल्यामुळं, वरकड उत्पन्न नसल्यामुळं त्याला आईचा समाज, मातृसत्ताक समाज, मातेच्या वंशानं चालणाऱ्या व्यवहाराचा समाज असं म्हटलं गेलं. आणि दुसऱ्या समाजामध्ये स्त्रीसत्ताक समाज, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना सामील करून घेण्यात आलं निर्णय प्रक्रियेमध्ये. त्यामुळे तो सामित्यपूर्ण असा समाज आणि तो स्त्रीच्या दृष्टिकोनातून चालणारा, म्हणजे कसा तर ॲग्रिकल्चर मॅजिकच्या धारणेवरती, कृषी मायेच्या धारणेवरती चालणारा तो समाज होता. त्यामुळे तो स्त्रीसत्ताक समाज. जरी तो स्त्रीसत्ताक समाज असला तरी त्यामध्ये स्त्री पुरुष ही समता होती. हा अत्यंत महत्वपूर्ण असा जो मुद्दा आहे, जे आजचं औचित्य आहे, आजचा रिलेव्हन्स आहे, तो काय शिकायला पाहिजे या स्त्रीसत्ता आणि मातृसत्तेमधून. तर स्त्री पुरुष समता निर्णय प्रक्रियेमध्ये सामील असणं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि जे सभ्य म्हणजे अनुभव संपन्न जे लोक आहेत ते निर्णय प्रक्रियेमध्ये सामील असणं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. हे आजचं मातृसत्ता आणि स्त्री सत्तेच्या एकूणच दृष्टिकोनातून आजच्या समाजामध्ये जे प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, आजच्या समाजामध्ये जे रिलिव्हंट आहे ते रिलिव्हंट म्हणजे स्वातंत्र्य, समता. जी समता निर्णय प्रक्रियेमध्ये प्रभावित झाली पाहिजे, प्रतिबिंबित झाली पाहिजे, ती समता. स्वातंत्र्य जे आहे, जे अत्यंत महत्वपूर्ण असं आजचं मूल्य आहे, ते मूल्य स्वातंत्र्याचं निवृत्ती काय सांगते की उदरनिर्वाहाचं, उपजीविकेचं साधन ज्याच्या मालकीचं तो स्वतंत्र, तो कर्ता. जो स्वतंत्र आहे, जो कर्ता आहे, तो ज्याच्या मालकीचं उत्पादन साधन आहे तो कर्ता आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण अशी स्वातंत्र्याची जी परिभाषा आहे, हा स्वातंत्र्याचा उगम आहे. स्वातंत्र्याचा हा उगम मातृसत्तेमध्ये स्त्री सत्तेमध्ये पदार्पण करताना होतो. समितीचा उगम मातृसत्तेमधून स्त्री सत्तेमध्ये पदार्पण करताना होतो. स्वातंत्र्य आणि समता निर्माण झाल्यानंतर या समाजामध्ये वर्ण म्हणजे रंगभेदाने नव्हे, चातुर्वर्ण जे आहे ते रंगभेदाने नव्हे, वर्ण म्हणजे समाजामधले दोन समूह कोणते? एक स्त्री समूह जो आहे तो क्षत्र, कारण तो क्षेत्र खेळणारा आहे. आणि दुसरा समाज जो आहे तो ब्रह्मण. ब्रह्मण म्हणजे काय? जो सांड आहे. कल्पामध्ये एखादा जो सांड असतो तो सांड काय करतो? पुनरुत्पादन, उत्कृष्ट असं पुनरुत्पादन करतो. तो सांड जो आहे तो ब्रह्मण म्हणून, म्हणजे पुरुष हा
प्राण्याचं अनुकरण करणारा, प्राण्याच्या कळपाचं अनुकरण करणारा हा टोळी समाज असल्यामुळं तो ब्राह्मण बनला गेला. त्यामुळे क्षत्र हा अर्धा समाज आणि ब्राह्मण हा दुसरा अर्धा समाज, अशा मिळून द्वयवर्णी, दोन वर्णाचा हा स्त्री सत्ताक समाज निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं ही निवृत्ती आपल्या ज्ञातींना, म्हणजे काय तर आपल्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणीपासून निर्माण झालेलं जे कुल आहे, त्याच्यापासून निर्माण झालेला जो गण आहे, त्या गणांना सामील करते. त्या 5 बहिणी म्हणजे पंचजन, ऋग्वेदामध्ये पंचजनांना आद्य सप्तसिंधू समाज म्हटलं गेलंय. ते जे पंचजन आहेत ते पंचजन म्हणजे निवृत्ती, निवृत्तीची दुसरी बहीण त्रियांबा, निवृत्तीची तिसरी बहीण रोदसी, निवृत्तीची चौथी बहीण दिती आणि निवृत्तीची 5वी बहीण धनु. अशा पद्धतीनं हे पंचजन, हे पंचजनाने मग या सप्तसिंधूच्या 1000 किलोमीटरच्या लांबीच्या खोऱ्यामध्ये अनेक वसाहती निर्माण करताना आपल्याला दिसतात. त्याच्यातून निर्माण झाली अत्यंत सुंदर अशी सभ्यता, अत्यंत सुंदर अशी नगर रचना आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. ही निर्माण झालेली जी नगर रचना आहे, ही नगर रचना जॉन मार्शल यांनी 1920च्या काळामध्ये उत्खनन करून ही जगापुढे आणली. आणि जेव्हा जगापुढे आणली तेव्हा भारतीयांची आदिम प्रजाती, सापांचा देश, आजारी लोकांचा देश, दारिद्र्याचा देश, ही जी धारणा होती, ही धारणा नष्ट करण्यासाठी सप्तसिंधूच्या ह्या सभ्यतेचा आम्हाला उपयोग झाला. तो उपयोग आपल्या व्यवहारामध्ये व्हावा, केवळ अस्मितेमध्ये न होता तो आपल्या व्यवहारामध्ये व्हावा, म्हणून आपण व्यवहारी दृष्टिकोनामधून ह्या प्राग इतिहासाला पाहतोय आणि त्याच्यातून आपण इतिहास बनवण्याचा हा प्रयास करतोय. आपल्याला अनेक जण काय करतात, पुरावे मागतात. याला आर्किओलॉजिकल पुरावा कुठे, याला उत्खननामधला पुरावा कुठे. तर आता हा आर्किओलॉजिकल आणि उत्खननामधला पुरावा देण्याचा हा वेळ आहे. मातृसत्ता आणि स्त्री सत्ता, मातृ समाज ज्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये निर्माण झाला त्याचा मी तुम्हाला बुर्जहोम हा पुरावा दिला. जो पुरावा मध्य आशियाशी संधान साधतो आणि जो पुरावा सप्तसिंधूमध्ये उतरण्याचाही पूल आहे, मार्ग आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे पुराव्यानिशी मांडलेलं आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं की 2 हाऊस काउन्सिल, एक सभा, दुसरी समिती, आणि हे सभा समिती आज आम्ही आमच्या या आधुनिक समाजामध्ये त्याचं अनुकरण करतोय, हे अतिशयोक्तीपूर्ण होईल. जर मी ह्याचा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला दिला नाही तर हे अतिशयोक्तीपूर्ण होईल, हे केवळ स्पेक्युलेशन ठरेल, हे केवळ भाकड कथा ठरेल. म्हणून सप्तसिंधूमध्ये ज्या पद्धतीनं सभ्य समाजाची सभा आणि स्त्री आणि पुरुषांचं मिळून जो दृष्टिकोन आहे, त्याची समिती म्हणजे दोघांचं सामित्य घडून, 2 विरोधभावी क्षत्र आणि ब्राह्मणांच्या 2 विरोधभावी समाजाचा एक समिती निर्माण करून प्रतिनिधी त्याचं एक काउन्सिल बनवलं, ज्याचं अनुकरण आज ही आधुनिक लोकशाहीमध्ये होताना आपण पाहतो. त्याची जननी, त्याची उद्गाती कोण आहे तर ही निवृत्ती आहे. ते निवृत्तीनं हे सप्तसिंधूमध्ये सभ्य सभा आणि समिती स्त्री पुरुषांची असं 2 हाऊस काउन्सिल केलं, ज्याच्यामुळं प्रजेचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं, निर्णय प्रक्रियेमध्ये पडलं, श्रमफलामध्ये पडलं, म्हणून त्याला समतावादी समाज असं म्हटलं गेलं. हा समतावादी समाजाचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब हरप्पा आणि मोहजोदडो या 2 महत्वपूर्ण शहरामध्ये स्पष्टपणे पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सामित्य जेव्हा केलं तेव्हा केवळ स्त्री हीच राज्य करणारा मानवी समूह आहे, स्त्री हीच प्राईम आहे, मुख्य आहे, स्त्री हीच अधिकारी आहे, स्त्री हीच केवळ निर्णय घेऊ शकते, अशी जी धारणा होती ती धारणा निवृत्तीने खोडली आणि पुरुषांनाही सामील केलं. पुरुषांना सामील केल्यानंतर त्याच्यामधून समतावादी समाज निर्माण झाला, तो स्त्री सत्तेमध्ये. स्वातंत्र्याची धारणा तिने आपल्या गणामध्ये हा उपजीविकेचा जो आधार आहे तो आधार मुक्त केला, त्यामुळे ते कर्ता बनले.
म्हणून अत्यंत महत्वपूर्ण असा जो हरप्पा आहे तो हरप्पा आणि मोहनजोदडो ही दोन शहर. हरप्पा ज्याला ऋग्वेदामध्ये हरियुपिया म्हटलं गेलंय, त्या हरियुपियाचा ऋग्वेदामधला म्हणजे लिटररी एव्हिडन्स जो आहे, वाङ्मयीन पुरावा जो आहे तो ऋग्वेदामध्ये आपल्याला मिळतो. तो हरियुपियाचा ऋग्वेदामधला जो पुरावा आहे तो हरप्पा म्हणून आहे, ज्या हरप्पा रावी नदीच्या तीरावर वसलेला आहे. आता हे आद्य समाज होईल ह्याचा पुरावा काय? हे पहिलं शहर आहे याचा पुरावा काय? तर याचा पुरावा आपल्याला पेडॉलॉजी अँड लेट क्वाटर्नरी एन्व्हायरमेंट्स रिव्ह्यू अँड सिंथेसिस हा हरप्पाच्या सभोवतालचा पेडॉलॉजी अँड लेट क्वाटर्नरी एन्व्हायरमेंटचा हा रिव्ह्यू आणि सिंथेसिसचा पुरावा त्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा लेखामध्ये अमोल्सून आणि पेंडॉल ह्या समाजशास्त्रद्वयीनं आपल्याला दिलेला आहे. बुर्जहोम ते हा जो प्रवास आहे ह्याचा प्रवास ह्या महत्वपूर्ण लेखामध्ये ह्या रिसर्च पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरा महत्वपूर्ण पुरावा जो आहे हरप्पा रावी नदीच्या तीरावरती वसलेलं पहिलं शहर आहे. याचा काय पुरावा? तर याचा महत्वपूर्ण पुरावा जो आहे तो पुरावा आपल्याला रीता राईट ह्या आर्किओलॉजिस्टचा वॉटर सप्लाय अँड हिस्ट्री हरप्पा अँड द बिपाशा रिजनल सर्वे ह्या महत्वपूर्ण पेपरमध्ये त्यांनी सप्तसिंधू मधल्या बिपाशा नदीवरती सगळ्यात पहिल्यांदा छोटी खेडी वसली. ती वसलेली जी छोटी खेडी आहेत ती 18 छोटी खेडी होती. ती ईस्वीपूर्व 3500च्या अगोदर म्हणजे हरप्पा संस्कृती निर्माण होण्याच्या अगोदर सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये 18 खेडी असल्याचा पुरावा रीता प्री राईट आपल्याला देतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं जे खेड उभा राहिलं ते रावी आणि बिपाशा या दोन नदीच्या त्या दाओबमध्ये उभा राहिलं. ते पहिलं खेड हरप्पाच्या 100 ते 200 मीटर वरती ते खेड उभा राहिल्याचा अत्यंत स्पष्ट असा महत्वपूर्ण पुरावा आपल्याला रीता प्री राईट देतात. त्यावरून हे आपल्याला म्हणता येतं की हरियुपिया हे जे पहिलं शहर लिटररी वाङ्मयामध्ये वाङ्मयीन पुरावा म्हणून आलेलं आहे ते शहर दुसरं तिसरं कोणतं नसून ते हरप्पाचं आहे. हरप्पामध्ये सभ्य आणि समिती हे 2 हाऊस काउन्सिलचा पुरावा काय? तर आपण पाहतो हरप्पा आणि मोहनजोदडो ही जी शहर आहेत प्रमुख शहर आहेत. ह्या प्रमुख शहरामध्ये आपण पाहतो की रस्ते हे मोठे मोठे रस्ते काटकोनामध्ये आहेत. अत्यंत शेवटच्या घरापर्यंत हे रस्ते जातात. कामगारांचे मोठे मोठे कारखाने आहेत. धान्याची कोठारं आहेत. त्याबरोबरच प्रातिनिधिक अशा 2 हाऊस काउन्सिलला 12 मीटर उंचीच्या एका प्लॅटफॉर्मवरती धान्याचं कोठार आणि 2 हाऊस तिथं बांधलेले आपल्याला दिसतात. ते 2 हाऊस म्हणजे एक सभा कुलपा आणि कुलटांची म्हणजे वयोवृद्ध स्त्रियांच्या अनुभव विश्वाची एक सभा जी स्त्रीनं बनते आणि एक स्त्री पुरुषानं जी बनते ती समिती. ती दुसरं हाऊस आपल्याला ह्या उंचावरच्या टेकडीमध्ये ज्याला सिटाडेल म्हटलं गेलंय त्या 2 टेकडीवरती स्त्री पुरुषांची समिती त्याचं एक हाऊस, स्त्रीची सभा त्याचं एक हाऊस आणि स्त्रीला जन्मजातच राजपद मिळतं. पुरुषाला मात्र गणामध्ये सामील करायची दीक्षा असते. इनिशिएशन सेरेमनी असतो. तो इनिशिएशन सेरेमनी आपल्या वाङ्मयीन पुराव्यामध्ये अभिसिंचन या नावाने आलेला आहे. अभिसिंचन म्हणजे काय? जो आपला पहिला झरा आहे ज्या झऱ्याच्या काठी आपले जंगली भात शेती निर्माण झाली, जिथं आपलं उदरनिर्वाहाचं शेतीचं पहिलं साधन निर्माण झालं, त्या उदरनिर्वाहाचं साधन जे आहे तिथला जो झरा आहे त्या झऱ्याच्या काठी एक पुष्करणी बांधली जाते. त्या पुष्करणीमध्ये आंघोळ करून पुरुष हा आपल्या गणाचा सदस्य बनू शकतो. त्या विधीला अभिसिंचन म्हणतात. ती जी पुष्करणी आहे ती वैशाली या शहरामध्ये आहे. ती आजच्या वेरूळ या शहरामध्ये आहे. ती आपल्याला तुळजाभवानीच्या कल्लोळ तीर्थामध्ये पाहायला मिळते.
ती आपल्याला नाशिकच्या कुशावर्त तीर्थामध्ये पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आंघोळ केल्याने पाप नाश होतं. हा त्याचा संदर्भ आजचा असला तरी मूळचा संदर्भ काय होता, तर गणामध्ये पुरुषाला सामील करून घेण्याचा विधी, म्हणजे समतेचं ते प्रतीक आहे. काय तर पुष्करणी. पुष्करणीमध्ये आंघोळ करून तो गण सदस्य पुरुष बनू शकतो. हे जे सामित्य आहे, हे सामित्य आपल्याला हरप्पा मोहजोदडो मध्ये ह्या 2 हाऊस काउन्सिल बरोबर पुष्करणी ही आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असा जो ग्रेट बात आहे तो दुसरं तिसरं काही नसून पुष्करणी आहे. म्हणजे आपल्याला आर्किओलॉजिकल एव्हिडन्स मागणाऱ्या लोकांना आपण सांगू शकतो की सिटाडेल मध्ये स्त्रियांची सभा, स्त्री पुरुषांची समिती आणि पुरुषांना गणामध्ये सामील करून घेण्याचा जो विधी आहे अभिसिंचन, ते अभिसिंचन करण्याची पुष्करणी ह्या ग्रेट बात रूपाने आपल्याला हरप्पामध्ये जे पहिलं शहर आहे आणि त्याचं विकसित रूप जे आहे ते मोहजोदडो हे दुसरं शहर आहे, यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रावी आणि बिपाशाच्या ह्या दोआबमध्ये स्त्री सत्ता उभरताना दिसते. ती स्त्री सत्ता अत्यंत मनोरम असं, अत्यंत अविस्मरणीय असं, जगाच्या पातळीवरती सप्तसिंधूची भारताची मान उंचावणारा असं एक नागरी सभ्यता बनवण्याची क्षमता ठेवते. ती नागरी समता बनवण्याची क्षमता स्वातंत्र्य देण्यातून कुणाला, आपल्या कारागिरांना स्वातंत्र्य देण्यातून, कुणाला आपल्या कृषक समाजाला, शेतकऱ्यांना, आणि समिती कुणाला तर स्त्री पुरुषांमधला जो भेद आहे तो भेद मिटवणारी. अशी ही स्वातंत्र्य समता निवृत्ती आपल्याला गणाने देते. ती स्वातंत्र्य समता देण्यातून अतिरिक्त अनेक पट उत्पादन करणारी ऊर्जा आपल्या ह्या प्रजेच्या ठायी निर्माण होते. हे जे आपले समूह आहेत येणाऱ्या काळामध्ये अतिरिक्त उत्पादनातून यांच्यामध्ये लालसा निर्माण होईल आणि त्यांच्यामध्ये निर्माण वैरभाव होऊ शकतो. तो वैरभाव ही सभ्यता नष्ट करू शकेल. म्हणून निवृत्ती आपला जो पुत्र आहे वरुण, त्या पुत्राला आपली कृषी संहिता, जे पठणाने जीवन ठेवलेला जो इतिहास आहे तो कृषी संहिता देताना त्याला लोकशाहीला बांधील करते. लोकशाहीला बांधील करण्याचा जो शब्द आहे तो आहे मित्र, मेत्ता, म्हणजेच लोकशाही, फ्रॅटर्निटी. ही जी लोकशाही आहे, ह्या लोकशाहीचा उगम ती कशी करते, आपल्या मृत्यूनंतर ही व्यवस्था चिरकाल टिकावी, अबाधित राहावी. ही चिरकाल टिकणारी, अबाधित राहणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ती मित्र, आपल्या पुत्राला मित्र म्हणून या पुढच्या अनेक जनरेशन मध्ये आपला मुलगा हा काय करेल, तर हा वैरभाव नष्ट करण्याचं, हे अबाधित ठेवण्याचं कोणतं स्वातंत्र्य आणि समता हे महत्वपूर्ण कार्य करेल. हे आजच्यासाठी औचित्यपूर्ण आहे, आजच्यासाठी हे रिलिव्हंट आहे. निवृत्तीनं निर्माण केलेला हा जो समाज आहे, हा समाज स्वातंत्र्य, समता, लोकशाही या मूल्यत्रयीनं त्याच्या उगमानं निर्माण झालेला समाज आहे. त्यातून स्वातंत्र्य, समता, लोकशाही विकसित होत होत आजच्या आधुनिक लोकशाहीपर्यंत आलेली आहे. त्या आधुनिक लोकशाहीचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचं असलं पाहिजे, अशा पद्धतीनं समतेचं असलं पाहिजे, अशा पद्धतीनं तो वैरभाव नष्ट करणारं मित्रतेचं असलं पाहिजे, लोकशाहीचं असलं पाहिजे. हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आधार घेऊन कॉम्रेड शरद पाटलांनी ह्या सप्तसिंधूचा हा इतिहास आपल्या पुढे आणला. तो इतिहास कॉम्रेड शरद पाटलांच्या 4 ग्रंथाच्या आधारे मी आपल्या पुढे ठेवला. हा प्राग इतिहासाचं जे औचित्य आहे ते औचित्य आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयास केला. आपल्याला हा निश्चित आवडलेला असेल. हा आवडला तर आपण त्याची प्रतिक्रिया अवश्य द्या. मला पुरोगामी विचार मंच नाशिकने ह्या महत्वपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी इथं आमंत्रित केलं. त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.